संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे जाधववाडी पुलाजवळ मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास बिबट्याच्या पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. पिल्लाचा मृतदेह पाहून गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली, कारण जवळच बिबट्याची मादी रस्त्यावर फिरताना दिसली. त्यामुळे स्थानिक लोकांनी जवळ जाणे टाळले. सकाळी 8 वाजताच्या सुमारास देवळातून घरी परत येत असताना राहुल जाधव यांना मृत बिबट्याचे पिल्लू दिसले. त्यांनी तत्काळ आपल्या वडिलांना भाजपचे पदाधिकारी राकेश जाधव यांना याबाबत माहिती दिली. गावचे पोलीस पाटील सुभाष गुरव आणि राकेश जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी पाहणी केली. मात्र बिबट्याची मादी जवळ असल्याने स्थानिक नागरिकांनी सावधगिरी बाळगली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्वरित भेट देऊन सविस्तर पाहणी केली. असुर्डे चाळकेवाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला बिबट्याचा बछडा निश्चित अवस्थेत सापडला. पाहण्यांती ठरले की बछड्याचा मृत्यू कदाचित अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पशुधन विकास अधिकारी कडवई श्री बेलुरे यांनी बिबट्याचं शवविच्छेदन करून मृत्यूची नोंद केली. मृत बछडा नर असून अंदाजे वय 5 ते 6 महिन्यांचे आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे. ही कार्यवाही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. घटनास्थळी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सूरज तेली, श्रीमती सुप्रिया काळे, पोलीस पाटील सुभाष गुरव आणि वन्यप्राणी मित्र दिनेश गुरव यांनी कार्यवाही पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना आवाहन केले की अशा प्रकारच्या घटनांमध्ये किंवा वन्य प्राण्यांना अडचणीच्या परिस्थितीत आढळल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी संगमेश्वर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.